कोथरूड परिसरात जुन्या वादातून मारहाणीची धक्कादायक घटना समोर आली आहे। या प्रकरणात सूरज कदम यांनी एका व्यक्तीला मारहाण केल्याचे दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे दिसतंय। मात्र या घटनेनंतरही त्याच्यावर कारवाई न झाल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे। कोथरूड पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या श्रावणधारा वसाहत न्यू शांतीनगर येथील धनंजय सोसायटीमध्ये काही दिवसांपूर्वी वाद निर्माण झाला होता। त्यानंतर तेजस कांबळे आणि त्याच्या साथीदारांनी सोसायटीतील घरांवर कोयत्याने तोडफोड केल्याचा आरोप आहे। तसेच राहुल गायकवाड याला शिवीगाळ करत मारहाण करत असल्याची माहिती समोर आली आहे। या संपूर्ण प्रकाराचे दृश्य चित्रण यंत्रणेत कैद झाले असून या प्रकरणात तेजस कांबळेसह 7 आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। मात्र मारहाण करणाऱ्या काही आरोपींना पोलिसांनी अटक न केल्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत। या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून संबंधित आरोपींना कोणाचा राजकीय किंवा प्रभावशाली पाठिंबा आहे का असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जातोय। या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे। तर माझं नाव हर्ष सीताराम नाईक, राहणार श्रावणधारा वसाहत। माझ्यावर 15-20 पोरांनी हल्ला केला होता, कोयत्याने वगैरे। तर माझं इथं कोयता लागलेला आहे। तर पोलिसांनी यात काहीच ॲक्शन घेतलेली नाही आहे। प्रमुख आरोपी सूरज कदम हा मुरलीधरांच्या ऑफिसवर कामाला असून चौकीत त्याचं नाव आलेलं नाही आहे। माझ्या मित्राच्या घरावर कोयत्याने हल्ला केला, ती आणि माझी केस वेगळी होती। ती एकत्रच करून पोलिसांनी सगळं प्रकरण दाबण्याचा प्रकार केलेला आहे। पोलिस ॲक्शन करत नाही। मी 2 दिवस इथं ॲडमिट आहे। पोलिस काही बघायला आली नाही, आता काही विचारायला आली नाही। मी तर पडून आहे, 2 दिवस मला उठता येत नाही आहे।